वर्ध्याच्या पुलगावात लाकडांच्या वखारीला भीषण आग लागलेली आहे। आगीमध्ये लाकडांच्या 3 वखारी जळून खाक झाल्यात। ही दृश्य आपण वर्ध्यातली बघतोय। या भीषण आगीतून नायब तहसीलदार कार्यालय अगदी थोडक्यात बचावलेलं आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 3 तास लागले। अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आग लागली की लावली याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज गादगे यांच्याकडून। पंकज, आताची काय परिस्थिती आहे या घटनास्थळावरची? नक्कीच सिद्धी, काल मध्यरात्री 12:30 वाजताची घटना आहे। वर्ध्याच्या पुलगाव येथील 3 लाकडाचे जे बखारी आहे हे जळून अक्षरशः खाक झाले आहे। लाखोचे लाकूड जळून खाक झाले आहे। नजीकच पुलगाव शहराच्या मध्यभागी हे 3 स्टॉल होते, लाकडाच्या बखारी होत्या आणि त्याला लागूनच नायब तहसील कार्यालय सुद्धा होते। नायब तहसील कार्यालय थोडक्यात बचावले। आग एवढी भीषण होती की 8 अग्निशामक बंब आग विझवायला लागल्या। तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझलेली आहे आणि आग कोणीतरी लावण्याची चर्चा मात्र पुलगाव शहरामध्ये होती आणि त्या आगीचे कारण अद्याप जरी अस्पष्ट असले तरी चर्चा मात्र आग कोणीतरी लावली आहे ही होती। आणि आग इतकी भीषण होती की आगीचे लोक दूरदूरून दिसत होते। पूर्ण पुलगाव शहर वासी आग पाहण्यासाठी आले होते। घटनास्थळी उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण, तसेच तहसीलदार स्नेहा क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक सुद्धा होते। एकूणच या आगीच्या चर्चेने पूर्ण पुलगाव शहरामध्ये खळबळ माजली आहे आणि मध्यभागी चर्चा असले वर्धा पुलगाव शहराच्या मध्यभागी ही आग लागल्याने एकूणच चर्चेचा विषय ठरत आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।